नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुमच्याकडे हा चला 100 कुणाकडे या वहिनी या लवकर 2 3 4 5 6 8 9 10 12 13 14 15 50 वाले मागे जा 16 17 18 19 20 अजून एक या एक हे साला कोण बनेगा करोडपती होय ऐकला हात लावू नका फक्त डायलॉग बोला हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे कौन बनेगा करोड़पति होय क्या साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय तो मैं, ये साला कौन बनेगा करोड़पति तो मैं, ये साला कौन बनेगा करोड़पति तो मैं बनेगा करोड़पति होय ये साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय ये साला कौन बनेगा करोड़पति हाय ये साला कौन बनेगा करोड़पति हाय करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये सालो बात करे कौन बनेगा करोड़पति सालो कौन बनेगा करोड़पति होय ये साला 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 कौन बनेगा करोड़पति होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज पडेगावमध्ये आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व समाजसेवक आपल्या भारतीय जनता पार्टीचे खंदे कार्यकर्ते दीपक भाऊ बनकर यांनी हा आयोजित केलेला होम मिनिस्टर कार्यक्रम आवडतोय ना सगळ्यांना। आणि हा कार्यक्रम त्यांनी घडवण्यासाठी ज्यांना बोलवलेलं आहे पुण्यातून, पुणे ते सोनं, आणि त्या पुण्याचा सुप्रसिद्ध कलाकार आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना जो निखळ मनोरंजनाचा आनंद देतोय असा आमचा रमेश परळीकर दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रमेश दादा अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींना, सगळ्या वहिन्यांना एक निखळ छान आनंद देणं, आपल्या रोजच्या ताणतणावातून मुक्त करणं, याचा जो प्रयोग करत असतात तो खरोखर मी आता काही मिनिटांपासून अनुभवतोय। तो रमेश भैया आपण खूप छान आपला आवाज, आपला गणेश भैया, सगळी टीम, आमच्या या पडेगावच्या रणरागिणींचं आपण जे मनोरंजन करताय ते खूप सुंदर आहे। आज यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सचिन मिसाळ भैया, हाफिज भाऊ, कविता देशमुख, शुभम मनगटे, रगडेताई, हर्षदाताई, मंगलताई, प्रशांत दादा, सचिन भैया, संजय जाधवजी, सगळ्यांचंच मी इथे स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो की पहा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला किती मनापासून लढतो आणि किती मनापासून जगतो, जनतेच्या सेवेसाठी लढतो। आपण सगळ्या जणी कोणाच्या लाडक्या बहिणी आहे? टाळ्या देवा भाऊंसाठी आपण केला पाहिजे। 2014 पासून तुम्ही ज्यांना मुख्यमंत्री बनवलं आणि हा असं साहेब काय सांगाल, आज तुम्ही या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये भेट दिला आणि महिलांचा खूप मोठा उत्साह पाहायला
मिळाला आणि देवाभाऊंचं कौतुक केलं, त्याकडे तुम्ही कसे बघता? थोडं वाढवा. आपण सगळे पाहत आहे की आज पडेगाव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा हा भाग आणि इथे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते दीपकजी बनकर यांनी हा आयोजित केलेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि त्याच्यासाठी शेकडो महिला म्हणजे हजारो म्हणता येईल अशा महिलांचा उत्साह हा ओसंडून जर पाहत आहे आपण सगळेजण. आणि हा उत्साह का आहे तर आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी ज्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम आहे, मग ते आयुष्यमान कार्ड असेल, लाडकी बहीण असेल, घरकुल असेल किंवा सगळ्यात मुलींच्या शिक्षणाच्या सोयी असतील, ती गरोदर महिलेसाठीचं काम असेल, छोट्या बाळासाठीच्या योजना असतील, या सगळ्या योजना अतिशय पारदर्शकपणाने माननीय देवाभाऊंनी या समाजाच्या कानाकोपऱ्यात कुठलाही वशिला न लागता पारदर्शकपणाने जात पात न पाहता सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवताना सेवा म्हणून केलेलं हे जे काम आहे याचा हा सगळा परिपाक आपण पाहताय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला की समाजातले नागरिक किती उत्साहाने येतात. आणि आमच्या या भागाचे कार्यकर्ते आमचे माजी मंडळ अध्यक्ष राहिलेले दीपक बनकर यांच्यावर प्रेम करणारे इथले सगळे नागरिक, त्यांचं ते समाजातलं काम, त्यांचं नेटवर्क, मग इथे शुभम बनगटे असतील, आमचे हाफिजभाई असतील, आमचे सचिन मिसाळ असतील, आमचे दीपक ढाकणे असतील, आमचे अशोक मुळे असतील, हे सगळे कार्यकर्ते मिळून या भागाचा विकास करू इच्छितात, कायापालट करू इच्छितात. आणि यासाठी जनतेत राहणं, हे काम, जनतेची सेवा करणं हे फक्त निवडणुका नाही तर 365 दिवस आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो. आणि त्याच्याच हा जो आजचा कार्यक्रमाचं आयोजन सगळं केलं. अतिशय माता भगिनींचं मी पाहतोय, मला अनेक आईच्या वयाच्या माता भेटल्या आणि त्यांनी आशीर्वाद दिला की अरे भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करताय. हा जो आशीर्वाद आहे हा आम्हाला चांगलं काम करायला, आम्हाला जनतेमध्ये राहण्याला भाग पडतो, आमच्यावरची जबाबदारी वाढते. त्याच्यामुळे दीपक बनकर भैया आणि ते सगळ्यांचे त्यांचे साथीदार या सगळ्यांना मी पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. आणि असंच सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत राहा. आम्ही आपल्या अपेक्षांना खरे उतरू आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ह्या समाजाची सेवा करत राहू हे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. प्रथम तर मी संजय जाधव आणि माझी वाईफ नगरसेविका कविता संजय जाधव, बंजारा कॉलनी, गांधीनगर. आज दीपक भाऊनी जो काम केला आहे, मला वाटतं की दीपक भाऊनी फळाची अपेक्षा नाही केलेली आहे, की दीपक भाऊने एक कार्यकर्ता पेरला आहे. त्यासाठी आम्ही आपुलकीने दीपक भाऊला फोन केला नाही की दीपक भाऊ तुमच्या कार्यक्रमात मी बोलवलं म्हणून. आणि मला वाटतं की दीपक भाऊ ही फळाची अपेक्षा नाही करता, त्यांनी जे गवत पेरलंय, त्यांनी गवत पेरलंय, त्याने सोनं पेरलंय, ते होणार. या ठिकाणी मी त्यांना पुन्हा शिकवतो, दीपक भाऊ तुमच्या किती असतील त्याची पर्वा करायची नाही. तुमच्या पाठीमागं माई जनता बाप आहे. आणि मला वाटतं की हा येणाऱ्या महापालिकेचा जो बघूल आहे तो तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर, तुम्हाला पुन्हा शुभेच्छा. आणि तुमच्या एक लहान भाऊ संजय यादव हे नात्याने मी सांगेल पुन्हा ही जे जुनी काय आहे, दीपक आपले आमले साहेब आहे, तर हा प्रेम जो आहे दीपक भाऊ, तुम्ही पैसे नाही, तुम्ही दुःख सुखात काम केलेली, मेहनत केली, त्यामुळे की हे जनता माईबाप जे आहे ते चुकीचं बोलत नाही, तुमचं काम दाखवतो. आणि मला वाटतं की या महापालिकेमध्ये विजय निश्चित तुमचा आहे, तर त्याला पण म्हणून दाखवायचं नाही. ही जनता माईबाप जे आहे ते आज तुम्हाला सांगते. आणि मला वाटतं की तुमच्या वाटचालीसाठी पुढच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि असेच आमचे दीपक भाऊ नगरसेवक प्लस वरच्या पदावर जावं अशी माझी ईश्वराची प्रार्थना करतो मी. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण देश आपला भाजपमय झालेला आहे. हिंदुत्वाचा नारा घेऊन ते निघालेले आहेत. त्यासोबतच आपण बघितलं तर राज्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्यांनी सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांना निघालेले आहेत. त्यांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्र काढता आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी महायुतीचं शिवसेना महायुतीचं सरकार त्यांनी परत एकदा आणलं. आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद सर्व निवडणुका येऊन लागलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बघितच असेल की महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत रेकॉर्ड मोडून वरती आलेले आहेत. सर्व निवडणुका होण्याआधीच वाव आहे. सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळून जे काम चालू आहे, आज एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वात जे महाराष्ट्र घडवणं चालू आहे, या महाराष्ट्राकडे बघून आज आम्ही या सर्व छोटासा कार्यक्रम ठेवला होता. परंतु आम्हाला या अपेक्षा नव्हती. आम्हाला असं वाटतं 400-500 महिला येतील, पण आज हजारोच्या संख्येने ज्या महिला जमल्यात
तर ह्या भारतीय जनता पार्टीचा जे झेंडे बघून जमले असतील किंवा जे काय त्यांना वातावरण निर्मिती वाटली ते बघून जमले असतील, या ठिकाणी सर्वच मान्यवर आमच्या सोबत आता संपूर्ण गावचे महत्वाचे कांक्षी जनता आहे, सर्व पदाधिकारी आहेत आणि आम्ही पक्ष म्हणल्यापेक्षा गावकरी एक होऊन आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे. तर माझ्या सोबत सर्व माझे लहान बंधू असतील, मोठे बंधू असतील, सर्व मिळून हा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळं सर्व महिलांचा कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही कॅमेरा लावून बघा आजूबाजूला, सर्व पडेगाव परिसरातील सर्व माझे भाऊ माझ्या पाठीमागे उभा राहतील अशी मला एक निष्ठेने अशी अपेक्षा आहे. आणि खरंच आहेच माझ्या सोबत. आज बघा तुम्ही गावातला कुठलाही व्यक्ती राहिलेला नाही, सर्व व्यक्ती माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. कारणही तसं आहे, कारण आपल्याला कुठलाही 1 रुपयाचा किंवा कशाचा लालसा नसताना सुद्धा आपण दिवस रात्र काम करत असतो. समाजासाठी कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही एखादं छोटं काम असेल, त्या कामासाठी सर्वच माझ्यासोबत माझे पदाधिकारी सर्व झेलत असतात. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून सर्व जनता इथं आलेली आहे आणि त्याबद्दल सर्व जनतेचं, सर्व महिलेचं, सर्व माझे गावकरी भाऊ आहे वाटणीमधून जे आलेले आहे सर्वात खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर त्यांनी खरंच असं जे आज उभं आहे ते नेते माझ्या सोबत उभा राहो, हे त्यांना गावठी भाषा आपण वापरतो, त्यांचा हात असा कोरोना येऊ देणार नाही, मी त्यांना आज माझ्या 2 शब्दातून ग्वाही देतो. खूप खूप धन्यवाद. काय सांगाल तेव्हा आज कार्यक्रम होत आहे तुमच्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, काय वाटतं? सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक वार्डात, शहरात, ग्रामीण भागात अत्यंत जोमानं सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतात. मात्र आमच्या प्रभागात पडेगाव महापालिकेत येऊन 35 वर्षे झाले. गाव तसं चांगलं पण विकासापासून पांगलं. आजही गेल्या महापालिकेत आल्यापासून 35 वर्षापासून आज या ठिकाणी पाण्याचं मोठी गंभीर समस्या आहे आणि आता पक्ष पाणी हे न बघता विकास दृष्टी बघून या ठिकाणी म्हणजे सगळे एकजुटीनं असं आपला प्रभाग विकसित होईल या दृष्टीने सगळेजण मिळून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून निवडून करतो. कारण महापालिकेत असून सुद्धा अनेक 35 वर्षापासून अनेक संकट त्याला कारणीभूत असेल की नगरसेवक म्हणजे असक्षम असेल किंवा त्या ठिकाणी कार्य करण्याची त्याची क्षमता नसेल. पण आता कार्य करणारा तरुण उमेदवाराला ज्या ठिकाणून विजयाची दिशा आम्ही या ठिकाणून देऊ त्या ठिकाणी वाटलं तर गाव सगळं मिळून म्हणजे कुठलाही पक्ष पाणी न बघता विकासाच्या दृष्टीकोन ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी नक्की 100% विजय आपण करून देऊ एवढी या ठिकाणी होम मिनिस्ट्री या कार्यक्रमासाठी भेट दिली तर महिलांमध्ये खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, काय सांगाल? आज पडेगाव छावणी येथे आमचे सहकारी दीपक भाऊ बनकर यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या सर्व माता भगिनींच्यासाठी. आणि आपल्याला माहित आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी ही केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नक्कीच विजय होणार आहे. आणि आज हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा आपल्याला माहित आहे की सर्व ठिकाणी आज आमच्या मातृशक्ती किंवा महिलांचं जास्तीत जास्त प्रमाण मतदान करण्यामध्ये आणि मतदान काढण्यामध्ये आहे. तर त्याच पद्धतीने युवा सुद्धा यामध्ये सहभागी आहेत, जसं की दीपक भाऊ आहेत आणि त्याची पूर्ण टीम सक्षमपणे काम करत आहे. तर मला नक्की विश्वास आहे की इथे सुद्धा भारतीय जनता पार्टी निवडून येणार. येत्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीचाच भगवा पडणार. भाऊंना शुभेच्छा देतो की भाऊचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि आपण आज बघितलं आपण प्रतिसाद आहे सर्व नागरिकांचा आणि आता